त्यानंतर महत्त्वाची बातमी, बनावट अकाउंट बनवून महिलेची बदनामी करण्यात येत होती। अज्ञात व्यक्तीविरोधात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील शिऊर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका महिलेच्या नावाने इंस्टाग्रामवर फेक अकाउंट बनवून 1000 रुपयांची मागणी करत अश्लील मेसेज पाठवून एका विवाहित महिलेची बदनामी केल्याप्रकरणी अनोळखी व्यक्तीविरोधात शिऊर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदर महिला शिऊर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी आहे। एका अनोळखी व्यक्तीने 7 फेब्रुवारी रोजी इंस्टाग्रामवर महिलेच्या नावाने फेक अकाउंट बनवून त्यावर महिलेचं छायाचित्र वापरलं, तसंच 1000 रुपये ऑनलाईन पाठव असा मेसेज देखील पाठवला। असं जर केलं नाही तर गावात बदनामी करेन अशी धमकी देखील त्याने महिलेला दिली आहे। त्यानंतर महिलेने रोख स्वरूपामध्ये 1000 रुपये घेऊन जा असा मेसेजमध्ये उल्लेख केला। मात्र सदर व्यक्तीने महिलेचं काही एक न ऐकता अश्लील मेसेज तयार करून गावातील अनेक व्हॉट्सअप ग्रुपवर टाकून महिलेची बदनामी केली। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विजय, नेमकी ही महिला आणि तिची जी बदनामी करत होता तो आरोपी, या संदर्भात काही माहिती मिळाली आहे? नक्कीच आम्ही जर बघितलं, छत्रपती संभाजीनगरच्या शिऊर पोलीस स्टेशन आहे त्या हद्दीमध्ये असणाऱ्या एका गावामधील सदरील आरोपी आहे आणि सदरी महिला देखील त्या ठिकाणी आहे। त्या महिलेच्या फेक अकाउंट जे आहे ते युवकाकडून तयार करण्यात आलं होतं। त्यानंतर त्या युवकाकडून जे आहे ते असलेले फोटो जे आहे ते त्या महिलेचे त्यामध्ये टाकण्यात आले। महिलेचा फोटोचा जे आहे ते गैरवापर त्या इंस्टाग्रामच्या अकाउंटमध्ये करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। आणि त्यानंतर सदरी महिलेला हे प्रकरण सरळ लक्षात आलं असता महिलेने पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आणि त्यानंतर सदरील युवकाविरुद्ध जे आहे ते फेक अकाउंट जे आहे त्यावरती गुन्हा देखील दाखल केला आहे। त्यानंतर पोलिसांनी आता त्या युवकाला ताब्यात देखील घेतला आहे आणि त्याची सध्या पोलीस चौकशी करताना पाहायला मिळतात। जी, धन्यवाद विजय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।